इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण, मंदिरामध्ये विराजमान घनश्याम महाराज, लक्ष्मीनारायण देव, राधाकृष्ण देव, ऑनलाईन कथेचं श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण। भगवान आपल्याला जी पण आज्ञा देत असतात अथवा जे चरित्र करत असतात ते चरित्र जीवात्म्यांच्या हमेशा कल्याणासाठी, सुखासाठी असतात। आपल्याला हमेशा असं वाटतं की समोरच्या माणसाने आपल्यासोबतचा व्यवहार हा आपल्याला लाभदायी ठरावा। भगवान आपल्यासोबत जे काही करत असतात कित्येक वेळी भगवंताला आपण दोष देतो, पण पायाला लागलेली झटसुद्धा, ठोकरसुद्धा आपल्याला भगवान काहीतरी आपल्या चांगल्यासाठीच ते करून देत असतात। म्हणून जीवनामध्ये अनेक हरिभक्तांच्या प्रसंगातून आपल्याला तेच शिकायचं असतं की जे काही होतं ते हमेशा चांगल्यासाठीच होत असतं। भरपूर प्रसंग स्वामीनारायण संप्रदायामध्ये आहे, त्यापैकी एक प्रसंग आज आपण श्रवण करूया। भगवंताच्या आज्ञामध्ये राहिल्याने हमेशा जीवनामध्ये सुख येतं आणि भगवंताची आज्ञा जो पाळत नाही त्याच्या जीवनामध्ये दुःख येतं। राजकोट जिल्ह्यामध्ये बंधिया नावाचं गाव, त्या गावाला डोसाभाई नावाचे भगवंताचे भक्त होते। आता आपल्याकडे जसे उकरडू, दगडू असे नाव आहे, त्याप्रमाणे तिकडे डोसाभाई, गांडाभाई, डायाभाई असे नावं असतात। आता तर सेम झाले, तिकडे पण परेश नाव असतं आणि इकडे पण परेश नाव असतं, बराबर। तिकडे पण नील नाव असतं आणि इकडे पण नील नाव असतं, पण त्या टायमाला एक त्या प्रदेशाची एक विशेषता होती, त्यांच्या नावांवरून त्यांना आपण ओळखून घेत होतो। आता हे डोसाभाई होते, यांना रामानंद स्वामींच्या माध्यमातून सत्संग झाला होता। रामानंद स्वामी म्हणजे भगवान स्वामीनारायण यांचे गुरु। रामानंद स्वामींच्या कारणाने त्या बंधिया गावामध्ये सत्संग प्रसरला होता, ज्यामध्ये डोसाभाईंना पण सत्संग झाला होता। संध्याकाळची वेळ, एके दिवशी रामानंद स्वामींनी या डोसाबाईंना असं सांगितलं की तुम्ही काशीला जा आणि काशीला भगवान विश्वनाथजी यांचं दर्शन करून या। आता विश्वनाथ भगवंताचं दर्शन करायला सांगितलं महादेवांचं, तेव्हा डोसाबाईंनी असं त्यांना सांगितलं गुरूंना की गुरु तुमची आज्ञा शिरोमान्य आहे, जीवनामध्ये जेव्हा पण टाईम वेळेल त्या टाईमाला मी जाऊन दर्शन करून येईल। एक गोष्ट लिहून घेण्यासारखी अशी आहे की टाईम कधी भेटत, टाईम काढावा लागतो। टाईम जो काढतो, चांगल्या प्रवृत्तीमध्ये टाईम काढावा लागतो। आपण म्हणतो टाईम नाही आहे, टाईम नाही आहे, तरी पण तुम्ही मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन चेक करा की तुम्ही व्हॉट्सॲपसाठी किती टाईम देताय, तुम्ही फेसबुकसाठी किती टाईम देताय, तुम्ही इंस्टाग्रामच्या रील्ससाठी किती टाईम देताय। ते जर टाईम तुम्ही बघितले तर कधी असं म्हणणार नाही की टाईम नाही आहे माझ्याकडे, टाईम आहे। पण सत्कार्यांसाठी, चांगल्या विचारांसाठी टाईम काढावा लागतो। आता यांनी असं सांगितलं, रामानंद स्वामी तर तिथून निघून गेले, पण खूप वर्ष निघाले, 20, 25, 30 वर्ष गेले। भगवान स्वामीनारायण गादीवरती बसले, गावोगावी विचरण करू लागले आणि एके दिवशी या बंधिया गावाला आले। संध्याकाळच्या वेळेला सभा करून बसले आहे आणि सभा करून बसले असताना मुडू भाऊ त्यांचं नाव होतं आणि तिथे सभामध्ये हे डोसाभाई पण बसले होते। आणि त्यावेळेस भगवान स्वामीनारायण यांनी डोसाभाईंना असं सांगितलं की गुरूंची आज्ञा होती की तुम्ही काशीची यात्रा करायला जायचं आहे, पण तुम्ही गुरु आज्ञा त्यावेळेस पाडली नवती। डोसाबाईंनी हात जोडले, प्रभू जायचं तर होतं पण टाईम भेटला नाही, टाईमच भेटला नाही।
आणि त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं की आता गुरूंची आज्ञा तरतच पाडावी लागेल, आत्ताच्या आत्ता इथूनच उभे व्हा आणि काशीला यात्रा करायला जा. 1500 किलोमीटर 1700 किलोमीटर दूर. आज पण ट्रेनमध्ये जाता जाता 24 तासच्या वरती जातात. तो टाईम म्हणजे 3-4 महिने तर आरामात जातील, जास्त पण कमी नाही. आणि सोबत जेवणाचं घेऊन जाणं. आता सारखं थोडी होतं की मॅगीचे डब्बे घेऊन गेले, गरम पाणी टाकलं म्हणजे खाल्ली. तर तो टाईम होता की ज्या टाईमाला चालण्यासाठी पण व्यवस्थित रस्ते नव्हते, कुठे झोपण्यासाठीच्या धर्मशाळा एवढ्या खास नव्हत्या. आता हे झोपलो जर पंखा नसला रूममध्ये तर एवढे मच्छर रक्त पेता. त्या टाईमाला कोणत्या प्रकारची लाईट नव्हती की गाडी नव्हती, बैलगाड्यावरती भेटली तर जायचे. आजच्या टाईमामध्ये मर्सिडीज ज्याच्याकडे असली त्याला जसा आनंद आहे त्या टाईमाला बैलगाडीचा आनंद असेल त्या लोकांना तसा. बाकी तर पायदळच जायचं. आता भगवान स्वामीनारायणने आज्ञा दिली म्हणजे उभे झाले. म्हणतात की प्रभू एक काम करतो, उद्या निघतो, सर्व सामग्री तयार तर करून घेतो. भगवान म्हणतात चालणार नाही, आताच निघा म्हणे या घातलेल्या कपड्यांनी. तुम्ही विचार करा, आपल्याला जर भगवान स्वामीनारायणने अशी आज्ञा दिली असती तर आपण पाळू शकलो असतो किंवा नाही. त्या भक्तांची महानता होती की भगवंताची आज्ञा ते पाळू शकले. तरतच उभे झाले, गावाच्या बाहेर निघाले. भगवान म्हणतात चिंता नको कर जा, सर्व व्यवस्था होऊन जाईल, तुम्ही फक्त महादेवजीचे दर्शन करून घ्या, गुरूंची आज्ञा तुम्हाला आहे. निघाले, विचार करीत आहे कसं होईल काय होईल. पैसे पण घेतले नाही आहे सोबत, जेवणाचं पण सोबत नाही आहे. तेवढ्यात बैलगाड्याचा आवाज आला. बघितलं मागे तर एक शेठ बैलगाडा चालवत होते. त्या शेठनी गाडं थांबवून यांना विचारलं की कुठे जात आहात. तेव्हा त्यांनी सांगितलं की बस काशी विश्वनाथचे दर्शन घ्यायला जातो आहे. आणि तेव्हा यांनी सांगितलं की मी तिथेच जातो, एकला जाय, बसून जा गाड्यामध्ये. गाड्यामध्ये बसवलं, काशी विश्वनाथ जायला निघाले. जिथे जिथे पण शेठ झोपायचे, जेवण करायचे, जे पण ते सर्व ह्या डोसाबाईंना व्यवस्था देऊ लागले. जे जेवण करायचे ते डोसाबाईंना जेवण करवायचे, जिथे झोपायचे त्याकरता पण उत्तम त्यांना व्यवस्था करून तिथे झोपवायचे. काशी विश्वनाथजींचे दर्शन घेतले, गंगा स्नान केलं, दान पुण्य केलं. त्यामध्ये पण जी संपत्ती वापरली गेली ती पण या शेटनीच दिली. वापस फिरले, बंधिया गावाला आले आणि शेटनी सांगितलं की आता तुमचं गाव आलंय, उतरा तुम्ही, आम्ही जातो पुढे. डोसाबाई उतरले, 2 पाऊल पुढे चालतात. मागे बघितलं तर गाडं पण नव्हतं आणि शेट पण दिसले नाही. तेव्हा एक आनंद हृदयामध्ये नक्की झाला की बस मला ज्यांनी काशीची यात्रा करवली तेच भगवान स्वामीनारायण होते. कारण निघता वेळेस भगवंतांनी असं सांगितलं होतं की दर्शन करायला जा, जेवणाची राहण्याची चिंता करू नका. भगवंतांनीच माझी यात्रा करवली. खूप आनंद झाला. इथून भुसावळपर्यंत जायचं असलं, गाडी नसली, हात द्या, 1 तास उभे राहाल तोही तुम्हाला मागे शीट खाली असली तरी पण भुसावळपर्यंत कोणी नेणार नाही. 25 किलोमीटरपर्यंत कोणी नेत नसलं तर काशीची 1500 किलोमीटरची यात्रा दुसरा कोणी मनुष्य करवणार आहे का स्वखर्चाने? तर हे भगवानच करू शकतील. असा आनंद. आणि नाचत नाचत घरी आले. त्यांच्या आई होत्या, त्यांच्या आईंना सांगितलं की आज भगवंतांनी मला काशीची यात्रा करून आज घरी आणलं. तेव्हा त्यांच्या आईंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की तुला फक्त काशीची यात्रा करवली एवढंच नाही, भगवंतांनी तुझी रक्षा सुद्धा केली आहे. डोसाबाई म्हणता रक्षा केली कशा प्रकारे? तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांच्या आईंनी की ज्या दिवशी रात्रीला ताबडतोब हट्ट करून आणि तुला काशी यात्रा करायला पाठवलं होतं त्याच दिवशी रात्रीला आपल्या इथे चोरांनी हमला केला होता आणि सर्व चोर खुल्ली तलवार घेऊन आपल्या इथे आले होते आणि डोसाबाई कुठे आहे, डोसाबाई कुठे आहे, त्याला कापून टाकायचं आहे असं म्हणत होते. 15-20 चोर होते, ते तुला मारायला आले होते. मला विचारलं, मी सांगितलं तो तर काशीला गेला. आणि तेव्हा ते सर्व वापस फिरले. बाकी त्या दिवशी जर तू घरी असता त्या रात्रीला
तर तेव्हाच तुला कापून टाकला असता भाजीपाल्यासारखा, सोडलाच नसता. तेव्हा त्यांना और आनंद झाला की भगवंतांनी माझी यात्रा करवली, पण सोबत सोबत माझी रक्षासुद्धा केली. आणि त्यांच्या आईंना सांगून दिलं की भगवंताच्या कारणाने माझं आज हा देह टिकला आहे. आजपासून मी तुम्हाला सांगून देतो की आता सत्संगाच्या प्रवृत्तीसाठीच माझा हा देह वापरला जाईल. आणि भगवंताची जर आज्ञा मला मिळाली केव्हा तरी तर मी संत बनून जाईल. आता संसारामध्ये राहायचं नाही. आपला ॲक्सिडेंट होतो, 2 पाय जातात, 1 हात जातो, तरी सुद्धा तयार झालो म्हणजे कामाला लागतो. पण भगवंताचं नाव घेता येत, पडला तरी पण तो बापारेनं मायव करतो, भगवंताचं नाव काही येत नाही. म्हणून जेव्हा पण आपल्याला काटा पण लागला पायामध्ये तेव्हा असा विचार करावा की या काट्याच्या जागेवरती आपल्याला तलवार लागणार असेल, पण भगवंतांनी काटा आपल्याला लागला, त्या काट्याच्या दुःखाने आपलं तलवारचं दुःख मिटवून टाकलं. भगवान स्वामीनारायण हे स्वतः वचनामृतामध्ये बोललेले आहे. म्हणून तसं राहावं. आणि फक्त बोलले एवढंच नाही, कारण की 2 प्रवृत्ती आहे. एक तर बोलून जाणे आणि बोलून करून दाखवणे. बोलून करून दाखवणारे 100 पैकी 5 असतील की जे बोलून करून दाखवत असतील. बाकी बोलून जाणारे भरपूर लोक असतात, पण करण्याची वेळ येते तेव्हा ते करू शकत नाही. डोसाबाई संसारामध्ये राहिले. आता एकेवेळी भगवान स्वामीनारायण गडपूरला होते आणि त्या टाईमाला हे डोसाबाई या बाजूला शेतांचे कामं करीत होते. तर त्यांच्या बाजूला ऊसाची शेती जास्त आहे, म्हणजे गूळ बनवण्याची प्रवृत्ती खूप चालायची त्या बाजूला. तर ह्या गावातील काही लेवा पाटील लोक होते, ते गूळ विकायला गडपूर गेले. गूळ विकत होते म्हणजे भगवान स्वामीनारायणांनी त्यांना बोलवलं, विचारलं कोणत्या गावाचे. तेव्हा त्यांनी सांगितलं की बंधिया गावाचे आहोत. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे भक्त राहतात बंधिया गावाला. तो ने हो डोसाभाई तुमचे भक्त आहे ते राहतात. म्हणे खूप मोठे भक्त आहे आमचे, आम्ही सांगितलं आहे म्हणून संसारामध्ये राहत आहे, बाकी ते तर संसारामध्ये राहण्यासारखे नाही आहे, आमचे खूप मोठे भक्त आहे. तेव्हा ते सर्व आलेले पाटील हसू लागले, प्रभू आम्ही तरी तुमचं काहीतरी थोडंसं स्मरण करतो, दुसऱ्या भगवंताचं भजन करतो, पण आम्ही गड्यापर्यंत संसारामध्ये बुडलो आहोत, पण तुमचे जे डोसाबाई आहे ते शेंडीपर्यंत संसारामध्ये बुडले आहे. कित्येक असतात ना ते गड्यापर्यंत असतात ना, कोणी कोणी शेंडीपर्यंत संसारामध्ये बुडले असतात की ज्यांना दुसरं काही दिसत नाही. संसारने संसारच दिसतो, पण भगवंताचं भजन करणे किंवा सत्कार्य करणे हे त्यांना दिसत नाही. आपल्या आज 4-5 राज्यांचे इलेक्शन आहे, कित्येक वेळी असं होत असतं की त्यांना 5 वर्षानंतरच समाज दिसतो, 5 वर्षानंतरच लोक दिसतात, गरीब लोक दिसतात, तोपर्यंत ते बुडले असतात त्यांच्या मजेमध्ये. त्याप्रमाणे संसाराचा आहे. आता असं सांगितलं भगवान स्वामीनारायण म्हणतात शक्यच नाही. जर ते आमचे भक्त झाले, जे त्यांनी येऊन इथे जर संत होऊन गेले तर काय कराल. तर शक्यच नाही. अरे ते एवढे संसारामध्ये बुडले आहे की त्यांना आता भगवान दिसत नाही. भगवंतांनी तेव्हाच्या तेव्हा त्यांना सांगितलं, जर ते संत बनून गेले तर तुम्ही सत्संगी व्हाल का. त्यांनी हो सांगितलं. भगवंतांनी भगुजींना एक पत्र दिला, पत्र घेऊन पाठवलं आणि सांगितलं की हे पत्र डोसाबाईंना दे जा. आता शेतामध्ये गुळ मोजण्याचं काम चालू होतं. डोसाबाईंना भगुजी दिसले, पत्र दिला, हाती पत्र वाचला, त्यामध्ये लिहिलं होतं जे पण प्रवृत्ती करत असाल ते तिथल्या तिथे सोडा आणि गडपूरला या. आणि त्याच टायमाला तिथल्या तिथे तो वजन काटा होता सोडला आणि तिथेच सांगितलं शेठ मालकाला की आता मला थांबता येणार नाही, निघतो मी. आणि त्या टायमाला तिथूनच चालत निघाले, गडपूरला आले. गडपूरला येता बरोबरच ते पाटील लोक होते, त्यांनी बघितलं अरे इथं येऊन गेले. भगवंतांनी सांगितलं, दंडवत करू लागले. भगवान म्हणतात की दंडवत ठेवा, आम्हाला तुम्हाला आत्ताच्या आत्ता संत बनवायचे आहे. आणि त्यावेळेस डोसाबाईंनी हात जोडले, खूप आनंदित झाले. डोसाबाई म्हणतात की माझे अहो भाग्य की तुम्ही मला तुमचे संत बनवाल, आत्ताच बनवा.
आणि तेव्हा भगवान म्हणतात की बघा हे आमचे संत बनायला तयार झाले, आता तुम्ही सत्संगी व्हा. तेव्हा जे सर्व पाटील लोक होते ते म्हणतात की आमच्याने होणार, तुमचे नियम खूप कठीण असतात, तुमचे नियम खूप कठीण असतात, आम्ही होऊ शकणार नाही. आणि ते सर्व पाटील तिथून निघून गेले. तर असे हे डोसाभाई स्वामीनारायण संप्रदायाचे सत्संगी असे होते की ते त्याप्रमाणे सर्व चुस्त नियम पालन करत होते. आपण पण त्या प्रकारे भगवंताच्या आज्ञेमध्ये राहूया, भगवंताच्या एक एक आज्ञाला शिरोमान्य ठेवूया. जीवनामध्ये किती वाईट परिस्थिती आली तरी सुद्धा भगवंताला कधी विसरू नका, भगवंताच्या एक एक आज्ञांचं पालन करीत राहूया. आणि ज्याप्रमाणे डोसाभाईंचं जीवन होतं की संसारसुद्धा केला आणि भगवंताचं भजनसुद्धा केलं, तर त्या प्रकारे आपलं जीवन असावं. आणि तशी भगवान आपल्याला सर्वांना शक्ती देव अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. जय श्री स्वामीनारायण.